नमस्कार मित्रांनो, आता लवकरच सैलानी बाबा यात्रा महोत्सव सुरू होणार आहे। त्यासाठी प्रशासन व पोलीस प्रशासन सर्व सज्ज झालेले आहेत। तसेच आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी अधिकारी हे सुद्धा सर्व भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झालेले आहेत। त्यासोबतच एसटी महामंडळचे कर्मचारी व अधिकारी ते सुद्धा सैलानी बाबा यात्रेच्या येणाऱ्या भाविक भक्तांसाठी त्यांना सेवा देण्यासाठी सज्ज झालेले आहेत। तसेच आपले सर्व सारथी मित्र हे सुद्धा येणाऱ्या भाविक भक्तांना सेवा देण्यासाठी व त्यांना काही अडचणी आल्या तर त्या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा सज्ज झालेले आहेत। तर सर्व सारथी मित्रांना सांगितलेल्या नियोजनाप्रमाणे व नियमाप्रमाणे वागणे अनिवार्य आहे। काही गोष्टी आहेत त्या आपल्याला अगदी काटेकोरपणे पालन करायचे आहे। जे भाविक भक्त आपल्या इथे येणार आहे तर ते आपले पाहुणे म्हणून येणार आहेत। ते पाहुणे एकदा आले की त्यांना अशी ट्रीटमेंट द्या की ते परत परत ते आले पाहिजेत, जेणेकरून बाहेरचे लोक येतील तर आपला उद्योगधंदा आपला व्यवसाय वाढेल आणि या क्षेत्रामध्ये असा खूप मोठी क्रांती होईल। तर यासाठी तुमच्या सर्वांचा सहयोग अवश्य आहे। त्यासाठी काही सूचना आहेत आपल्याला साहेबांनी दिलेल्या आहेत, त्या सूचनाचे सर्वांनी पालन करायचे आहे। सर्व सारथी मित्रांनी ड्रेस कोडमध्ये राहायचं आहे व अशी अप्रिय घटना कुठं घडू नये याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे। जर कोणी संशयित जर कोणी तुम्हाला आढळला तर त्याची सूचना आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला द्यायची आहे। नाहीतर आपल्या आजूबाजूला जर कोणी काही कोणाला अडचण असेल तर ती सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। यासोबतच आपल्याला सर्वात वेगळा यात्रा महोत्सव आपल्या माध्यमातून घडून आणायचा आहे। त्यासाठी सर्वांचं सहकार्य अनिवार्य आहे आणि सर्व सहकार्य करतील अशी मी आशा करतो। आणि हा यात्रा महोत्सव आपण एक आगळा वेगळा करूया। आणि यामध्येच पवित्र रमजान महिना सुरू आहे, त्यामुळं भाविक भक्त काही फक्त दर्शनाला सुद्धा येतील, तर कोणालाही काही तकलीफ होणार नाही, काही अडचण होणार नाही याची तुम्ही आम्ही सर्व मिळून काळजी घेऊया। आणि चला हा आपला यात्रा महोत्सव एक आगळा वेगळा साजरा करूया। चला तर मंडळी, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी छान अशा सूचनासह। तोपर्यंत काळजी घ्या।